शेतकरी अडचणीत आल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या मागे हे महायुतीचं सरकार मजबूतीने त्या ठिकाणी उभं राहील। ज्या वेळेस आम्हाला गरज अध्यक्ष महोदय, सरकारवर बोजा पडतो ही गोष्ट खरी आहे, त्याच्यामध्ये थोडीशी तूट देखील वाटते, परंतु आम्ही विचारपूर्वक 45 लाख 3 हॉर्स पॉवर 5 हॉर्स पॉवर 7.5 हॉर्स पॉवरच्या शेतकरी वर्गाला आम्ही त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला। हा शेतकऱ्यांच्या करता घेतला नाही, एआयचं तंत्रज्ञान विकसित करण्याच्या करता जसं आम्ही पावलं उचलली तशा पद्धतीने हाही महत्वाचा निर्णय आपण याची आठवण त्या ठिकाणी ठेवली पाहिजे की कोरोनामध्ये सर्व क्षेत्राची कामगिरी ढासळलेली होती, फक्त कृषी क्षेत्राने त्यावेळेस देशालाही तारलं आणि राज्यालाही तारलं। हे आम्ही अध्यक्ष महोदय कदापि विसरू शकत नाही आणि म्हणूनच शेतकरी, शेती आणि राज्य सरकारच्या प्राधान्यक्रमानुसार महत्वाचा घटक हा आम्ही त्या ठिकाणी मानतो आणि म्हणूनच हा अर्थसंकल्प मी कृषी क्षेत्रासाठी 9,700 कोटी रुपयाची भरीव तरतूद केली। अध्यक्ष महोदय, ही आज अर्थसंकल्प आहे। आपण बघितलेले पुरवणी मागण्या देखील पुढे जुलैमध्ये येतील, पुन्हा डिसेंबरमध्ये येतील। त्यावेळेस आम्हाला जिथं वाटेल, काही जण म्हणले अरे इथं तरतूदच केली नाही, अरे ती तरतूद जरी आता कमी झालेली असली तरी आम्हाला पावसाळी अधिवेशन आहे, दिवाळी अधिवेशन आहे, त्याच्यामध्ये देखील काही कामकाज दाखवलं पाहिजे, नाहीतर तुम्ही कसं कामकाजात भाग घेणार, कसं तुम्ही मुद्दे काढणार, त्याच्याकरता काही व्यवस्था करावी लागती। म्हणून ज्यांच्या मनामध्ये आपल्या भागाला कमी निधी दिला असं वाटत असेल तर त्यांना पुढे देखील निधी दिला जाणार आहे। कृपया गैरसमज त्यांनी करून घेऊ नये, विभागांनी करून घेऊ नये आणि त्या रिजननी पण त्या ठिकाणी करून घेऊ नये। अध्यक्ष महोदय, आज 9,700 कोटी रुपये देत असताना याच्यातनं शेतकरी सक्षम होईल याचा उल्लेख मी त्या ठिकाणी केला। त्याच्यामध्ये $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचं, जसं $5 ट्रिलियन करण्याचा पंतप्रधानांचा एक स्वप्न आहे, विजन आहे, तसं आमचं राज्याचं $1 ट्रिलियन करण्याचं स्वप्न आहे आणि विकसित भारत, विकसित महाराष्ट्र करण्यात शेतकऱ्यांचा आणि शेती क्षेत्राचा देखील वाटा हा मोठा राहणार आहे। अध्यक्ष महोदय, मला खूप सन्माननीय सदस्यांनी असं सांगितलं की शेतकऱ्यांच्या करता काही दिलं नाही सरकारने। मी सुरुवातीला सांगितलं 8.7% कृषीचा विकास दर गेला। आम्ही कापूस खरेदी करता शेतकऱ्यांना मदत करतो, मगाशीच प्रश्न उत्तरामध्ये झालं। सोयाबीन खरेदी, अध्यक्ष महोदय, देशात सर्वाधिक विक्रमी 11,21,000 मेट्रिक टन खरेदी। आजपर्यंत कुठल्या राज्याने देशात एवढी खरेदी केली नव्हती। एवढी खरेदी आम्ही नाफेड आणि NCCF द्वारे केलेली। 5,092 कोटी रुपये आम्ही त्या निमित्तानं शेतकऱ्यांना दिले, 5,092 कोटी। धान खरेदी करता 1,380 कोटी रुपये अध्यक्ष महोदय त्या गरीब शेतकऱ्याला देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। कांदा खरेदीला 350 कोटी रुपये अनुदान आम्ही दिलं। अध्यक्ष महोदय, दूध खरेदीला मी राज्याला सांगू इच्छितो, आतापर्यंत आम्ही 1,000 कोटी रुपये दिलेले आहेत आणि अजून त्यांचे प्रस्ताव आले तर 300 कोटी देणार आहेत। 1,300 कोटी रुपये आमच्या राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधामध्ये 2 पैसे त्यांना अधिकचे मिळावे, कुठल्या सरकारने केलेलं होतं? 5 रुपये लिटरला जास्त द्यायचं। अध्यक्ष महोदय, हे शेतकऱ्यांच्या करता त्या ठिकाणी केलं। नैसर्गिक आपत्तीमध्ये आम्ही 6,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले। अध्यक्ष महोदय, मोफत विजेच्या करता 17,800 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या करता दिले। नमो शेतकरी अभियान 6,060 कोटी रुपये आम्ही दरवर्षी देतोय। कुसुम योजना आणि मागेल त्याला सोलर पंप 150 कोटी रुपयाची योजना आहे, ते संपल्यानंतर अजून पैसे देण्याची आमची तयारी आहे। पोखरा 2.0 350 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्याला सक्षम करण्याकरता देतो। स्मार्ट करता 310 कोटी रुपये देतो, मॅग्नेट करता 260 कोटी रुपये देतोय। पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय पीक कर्ज अल्पमुदत, त्याच्यामध्ये या सगळ्या ज्या व्याजामध्ये सवलती आहेत त्याच्यात एकंदरीत खर्च 1,550 कोटी रुपये आम्ही करतो। आज देखील राज्यातल्या शेतकऱ्यांना 0% व्याजाने पीक कर्ज देता यावं याकरता अध्यक्ष महोदय हा सगळा खटाटोप आहे आणि त्याचा फायदा आता काही जण स्वतःच्या जिल्हा बँका चांगला चालवत नाही, त्यांना बंदोबस्तच त्यांचा केला पाहिजे। कारण काही जण जिल्हा बँका जर चांगल्या चालू शकतात
तर इतर कोण आणि त्यांची नावं काढा. सगळे बंदोबस्तच त्यांचा केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी एक सांगू इच्छितो, आम्ही शेतकऱ्यांना या पद्धतीनं करोडो रुपयाचा आधार दिलेला आहे आणि एवढ्यावरच आम्ही थांबणार नाही. ज्या वेळेस महाराष्ट्रातला कुठलाही जिरायत भागातला असेल, बागायती भागातला असेल, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र कुठलाही असेल, शेतकरी अडचणीत आल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या मागं हे महायुतीचं सरकार मजबूतीनं त्या ठिकाणी उभं राहील. ज्या वेळेस आम्हाला गरज वाटेल तर आम्ही कृषी मंत्री शिवराज चव्हाण साहेबांच्याकडे जाऊ, त्यांची मदत घेऊ, अमित भाईंची मदत घेऊ, मोदी साहेबांची मदत घेऊ. परंतु कधी आमच्या शेतकऱ्याला तो शेतकरी वाऱ्यावर सुटलाय किंवा कोण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय अशा प्रकारची वेळ अध्यक्ष महोदय हे सरकार येऊन देणार नाही. मोदी साहेबांची मदत घेऊ. अरे बाबा थांब ना बाबा थांब. हे पण घेण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. जरा तुम्ही अध्यक्ष महोदय, जसं शेतीला आम्ही महत्व दिलं, मी मगाशी सांगितलं, शेती बरोबर उद्योग त्याला पण आम्ही 5 ज्या महत्वाचे आहेत त्याला पण आम्ही महत्व दिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र संकल्पनेला पुढे घेऊन जात असताना उद्योग क्षेत्राला देखील प्राधान्य देण्याचा विचार या अर्थसंकल्पात अध्यक्ष महोदय आम्ही केला. स्वतः मुख्यमंत्री महोदय दावोसला गेलेले होते. 15,72,654 कोटीची गुंतवणूक होणार आहे. काही चेष्टा करतात की एवढे पैसे येणार, एवढी गुंतवणूक होणार. आजपर्यंत जे मुख्यमंत्री गेले ते गेल्यानंतर तिथे एमओयू होतात, 100% गुंतवणूक त्या ठिकाणी होत नाही. कधी कधी काही त्याच्यात अडचणी येतात, परंतु त्याच्यातनं फायदा तर राज्याचा होतो, त्याच्यातनं बेरोजगारी कमी व्हायला मदत होते, रोजगार निर्माण होतो. अध्यक्ष महोदय, राज्यात गुंतवणुकीचं पोषक वातावरण आहे. आपण थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये देशात पहिले आहोत, हे तर क्लिअर सत्य आहे. अध्यक्ष महोदय, आता जर गुंतवणूक झाली नसती तर संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र पहिला कसा राहिला असता हे यांना कळत नाही का? त्याच्यामध्ये मेक इन महाराष्ट्र याच्या माध्यमातून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी देखील अध्यक्ष महोदय आमचं लवकरच त्या ठिकाणी औद्योगिक नवीन धोरण येते, त्याचे आम्ही त्या ठिकाणी चर्चा करतोय आणि या पुढील 5 वर्षामध्ये आमचं विजन आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही टार्गेट ठेवलेले, आम्ही उद्दिष्ट ठेवलेले, नेहमी मोठी त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवली पाहिजेत. साधारण 40 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक 5 वर्षात आणि 50 लाख रोजगार निर्मितीचं टार्गेट त्या महायुतीच्या सरकारने आपल्या राज्याच्या करता ठेवलेलं आहे. अध्यक्ष महोदय, त्या दृष्टिकोनातनं जिथं कुठं काही अडचणी आल्या तर तिथं आम्ही लक्षही ताबडतोब घालतो. नवउद्यमींची ज्याला संख्या राज्यात मोठी आहे, केंद्र आणि राज्याकडून देखील त्याला बळ देण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय आम्ही करतोय. काही सन्माननीय सदस्यांनी राज्यातील उद्योग बाहेरच्या राज्यात जाण्याचा मुद्दा उपस्थित केला. अध्यक्ष महोदय, अलीकडं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे, त्यांनाही सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये काही उद्योग आपल्याकडे यावं म्हणून आपण त्यांना रेड कार्पेट टाकतो. कधी काही राज्य आपल्यापेक्षा जास्त सवलती देतात, त्यावेळेस थोडंसं उद्योगपती इकडे तिकडे करतात. तरी पण आपल्या राज्य गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये एक चांगलं राज्य म्हणून जगामध्ये, देशामध्ये आपल्या राज्याची त्या ठिकाणी ओळख आहे.